हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 6चा प्रॅक्टिस सेट 25 जो आहे, ज्याच्यामध्ये टॉपिक कुठला कवर केला आहे, LCM, तो आपण आज घेणार आहोत. HCF आपण बघितला आहे आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये. आता LCM बघणार आहोत. तर LCMमध्ये डिफरन्स काय आता फक्त की जसं तुम्ही ह्याचे या 2 नंबरचे फॅक्टर्स काढायचा आधी, म्हणजे ते कुठल्या कुठल्या टेबलमध्ये आहे हे तुम्ही ओळखायचा. तसं आता इथे याचे मल्टिपल्स लिहायचे आहेत. मल्टिपल्स म्हणजे काय, सरळ 9चा आणि 15चे टेबल आपल्याला लिहायचे आहेत. आणि मग त्याच्यातनं कॉमन फॅक्टर कुठला आहे, म्हणजे लिस्ट कॉमन फॅक्टर कुठला आहे, तो आपल्याला बघायचा आहे. LCMचा फुल फॉर्म काय आहे, लिस्ट कॉमन मल्टिपल. सो इथे आपण आता मल्टिपल ऑफ 9 लिहून घेऊ. पहिले इथे लिहून घ्या आन्सरमध्ये मल्टिपल्स ऑफ 9. काय काय येणार मल्टिपल्स ऑफ 9? 9चा टेबल लिहायचा आहे. 9 म्हणजे 9, 18, 27, 36, 45, 54, 63, 72, 81, 90, 99 आणि हे कंटिन्यू होईल पुढे. त्याच्यानंतर आता मल्टिपल्स ऑफ 15 लिहून घेऊयात. मल्टिपल्स ऑफ 15, तर 15चा टेबल लिहूयात. 15, 30, 45, 60, 75, 90, 105, 120, 135, 150 आणि कंटिन्यू. तर टेबल म्हणजे फक्त इथपर्यंत नाही आहे, तुम्ही अजून 150 इंटू आपण हे 10पर्यंत केलं, इंटू 11, इंटू 12 असं ते कंटिन्यू होणार आहे पुढे. आता ह्याच्यामध्ये आपण कॉमन बघूयात कुठल्या कुठल्या आहेत नंबर. तर पहिलं बघा, पहिलं तर इथे कुठे हा आहे 45, आणि 45 नंतर फक्त 90 आहे. आता आपण हे पुढचं बघायला जायचं नाही, कारण आपल्याला लिस्ट कॉमन मल्टिपल. आता HCFमध्ये आपण सर्वात शेवटचा म्हणजे सर्वात मोठा नंबर बघायचो. LCMमध्ये काय बघायचं आहे की सर्वात पहिला नंबर कुठला कॉमन आलेला दोघांमध्ये, तर तो नंबर कुठला आहे 45. सो LCM काय झाला 45. सो आधी आपण लिहून घेऊ कॉमन मल्टिपल्स, आधी लिहून घेऊ. जसं आपण HCFमध्ये कॉमन फॅक्टर्स लिहायचो, तसं इथे काय लिहायचं आहे, कॉमन मल्टिपल्स. कॉमन मल्टिपल्स ऑफ कुठले कुठले 9 अँड 15 किती आहेत ते आर 45 अँड 90. इथपर्यंत आपण काढले आणि अजून आहेत पुढे, ते आपण बघितले नाहीत. मग आता पहिले इथे मग LCM काय येणार आहे, देअरफॉर LCM ऑफ 9 अँड 15 इज 45. म्हणजे कुठला लोएस्ट कॉमन मल्टिपल. LCM म्हणजे काय, लोएस्ट कॉमन मल्टिपल किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल, दोन्ही तुम्ही म्हणू शकता. आता पुढचं बघूयात. 2, 3 अँड 5. 2, 3 अँड 5. आता याचे मल्टिपल्स लिहून घेऊ आधी. मल्टिपल्स ऑफ 2 म्हणजे 2चा टेबल लिहायचा आहे. 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, त्याच्यानंतर 24 आणि पुढे कंटिन्यू. त्याच्यानंतर मल्टिपल्स ऑफ 3 लिहून घेऊयात. 3चा टेबल लिहायचा आहे. 3, 6, 9, पुढे कंटिन्यू. आता मल्टिपल्स ऑफ 5 लिहून घेऊ. 5, 5 टू 10, 15, 20, 25, त्याच्यानंतर 30, 35, 40, 45, त्याच्यानंतर 50 आणि 55पर्यंत लिहून घेऊ. आता ह्याच्यातलं बघा कॉमन कुठले कुठले आहेत ते आपण आधी अंडरलाईन करून घेऊ. आता सर्वात पहिला नंबर कॉमन कुठला आहे इथे बघा, इथे 12, इथे 12 आहे पण इथे नाही आहे. सो डायरेक्ट 20, पण 20 इथे नाही आहे. त्याच्यानंतर बघा इथे 2मध्ये आपल्याला कुठलंच कॉमन दिसत नाही. सो आपण 24च्या पुढचे सुद्धा लिहून घेऊ. 24च्या पुढे काय येणार आहे, 26, 28, 30 आणि मग पुढे. मला 30 बघा, 30 दोन्हीकडे आलेला आहे. इथे 30 इथे आला आहे, इथे आला आहे आणि
इथे आला आहे. बाकी कुठलेच नंबर कॉमन नाही आहेत ह्याच्यामध्ये. सो LCM काय येणार आहे 30. सो हे खाली लिहून घेऊ आपण. आता खाली लिहून घ्या द लोएस्ट कॉमन मल्टिपल. इथे आन्सर लिहायचं राहिलं. द लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ कशाचे 2, 3 and 5 इज कुठला आहे 30. देअरफॉर काय लिहिणार खाली आन्सरमध्ये LCM ऑफ 2, 3, 5 इज लोएस्ट कॉमन LCM काय आला आहे 30. चला आता पुढचे नंबर आहे 12 आणि 28. आता याचे मल्टिपल्स लिहून घेऊ आधी. मल्टिपल्स ऑफ 12. 12चा टेबल लिहूया. 12, 24, 36, 48, 60, 72, 84, 96, 108, 120 आणि पुढे कंटिन्यू. आता 28चा लिहून घेऊ मल्टिपल्स ऑफ 28. 28, 56, 84, 112 and 140 इथपर्यंत लिहून घेऊ. आता बघा लिस्ट कॉमन मल्टिपल. तुम्हाला कॉमन मल्टिपल इथे कुठला कुठला मिळालेला आहे बघा. सर्वात पहिला नंबर आहे 84 आणि त्याच्यानंतर कुठलाच नाही आहे. म्हणजे मग काय येणार आहे द लोएस्ट कॉमन मल्टिपल. द लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 12 and 28 इज कुठला आहे 84. सो LCM काय झाला 84. देअरफॉर LCM ऑफ 12 and 28 इज 84. नेक्स्ट नंबर आहे 15 and 20. त्याचा आन्सरमध्ये लिहून घ्या पहिले मल्टिपल्स ऑफ 15. मल्टिपल्स ऑफ 50 म्हणजे 15चा टेबल लिहायचा आहे. 45, 60, 75, 90, 120, 135 आणि पुढे. तर मल्टिपल्स ऑफ 20 लिहून घेऊ. 20, 40, 60, 80, 100, 120, 140 आणि पुढे. आता इथे बघा तुम्हाला इथे कळलं असेल कुठला पहिला आलेला आहे कॉमन. इथे 60 आलेला आहे दोघांमध्ये. त्याच्यानंतर कुठलेला आलेला आहे 120. सो आता खाली लिहून घेऊ आपण लोएस्ट कॉमन मल्टिपल्स किंवा लिस्ट कॉमन मल्टिपल्स. द लोएस्ट कॉमन मल्टिपल ऑफ कशाचे 15 and 20. 15 and 20 इज सॉरी आर दोन आहेत ना. सो 60 and 120. सो देअरफॉर LCM कुठला येणार आहे जो सर्वात लिस्ट आहे तो म्हणजे 60. देअरफॉर द LCM ऑफ 15 and 20 इज 60. नेक्स्ट नंबर आपले आहेत 8 and 11. आता मल्टिपल्स ऑफ 8 लिहून घेऊ आधी. मल्टिपल्स ऑफ 8. तो 8चा टेबल लिहून घेऊयात. 8, 16, 24, 32, 40, 48, 56, 64, 72, 80, 88, 96 आणि पुढे. त्याच्यानंतर मल्टिपल्स ऑफ 11 लिहून घेऊ. हे सोपे आहेत सगळ्यांना तुम्हाला लिहिता येतील पटापट. 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88, 99, 110 आणि पुढे कंटिन्यू. आता इथे बघा लिस्ट कॉमन कुठले आलेले आहेत
तर फक्त इथे 88 आलेला आहे, 88. सो LCM काय झाला दोन्हीचा 88. सो इथे लिहून घेऊ आपण. लिस्ट कॉमन मल्टिपल इज ऑफ कशाचा 8 and 11 इज 88. देअरफॉर LCM काय आलेला आहे 88. LCM ऑफ 8 and 11 इज 88. चला पुढचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करूयात. त्याच्या आधी आपण रीड करून घेऊयात काय विचारलं आहे. ऑन द प्लेग्राउंड इफ द चिल्ड्रन आर मेड टू स्टँड फॉर ड्रिल आयदर 20 to a row or 25 to a row, all rows are complete and no child is left out, what is the lowest possible number of children in that school. म्हणजे एका रोमध्ये आयदर 20 तरी असतील मुलं किंवा 25 तरी असतील. मग त्याच्यात असं विचारलं की असं जर त्यांना मुलांना उभं केलं तर लिस्ट मुलं किती आहेत, म्हणजे शाळेत कमीत कमी मुलं किती आहेत तो नंबर आपल्याला फाइंड करायचा आहे. तर तो नंबर फाइंड करू आपण. आधी काय करायचं लिहायचं आहे बघा. ही आपल्याला कंडिशन दिलेली आहे की अरेंजिंग द चिल्ड्रन ऑफ द स्कूल इन अ रो ऑफ 20 or row of 25 अँड नो चाइल्ड इज लेफ्ट आउट, म्हणजे कुठलाही मुलगा उरला नाही पाहिजे वेगळा. सो आपण आता काय करायला लागेल म्हणजे आता 20 आणि 25चे आपल्याला मल्टिपल्स फाइंड करायला लागतील. सो हे लिहून घेऊ आपण. सो नंबर ऑफ चिल्ड्रन, हे का लिहितोय आपण इथे वर्ड प्रॉब्लेम आहे, वर्ड प्रॉब्लेममध्ये हे लिहायला लागतं. विल बी मल्टिपल्स ऑफ 20 and 25. मग त्याचे मल्टिपल्स काढून घेऊयात आपण. आता मल्टिपल्स ऑफ 20 लिहून घेऊ पहिले. सो 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160, 180, त्याच्यानंतर 200, 220, 240, 260. बस इथपर्यंत आपण लिहून घेऊ. लागलं तर आपण पुढचे लिहून घेऊ. आता 25चे लिहूयात. मल्टिपल्स ऑफ 25. 25चा घेणार आहे 25, 50, 75, 100, त्याच्यानंतर 125, 150, 175, 200, 225. तर इथे तुम्हाला बघा आता कुठले कुठले दिसतात. इथे कॉमन नंबर आला, पहिला कुठला आला आहे 100 आला आहे. त्याच्यानंतर कुठला आला आहे डायरेक्ट 200 आला आहे. म्हणजे दोन आपल्याला कॉमन लिस्ट कॉमन मल्टिपल ह्याचे मिळालेत. तर लिस्ट कॉमन म्हणजे पहिला सर्वात कमी कुठला आहे 100. सो LCM काय आला आहे 100. तर ते लिहून घेऊ आपण. कॉमन मल्टिपल्स ऑफ 20 and 25 आर किती आहेत 100 and 200. सो देअरफॉर LCM ऑफ 20 and 25 इज किती आलेला आहे 100. मग आता खाली वर्डमध्ये आन्सर लिहून घ्या. द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल, द लिस्ट नंबर ऑफ चिल्ड्रन इन दॅट स्कूल किती आहेत इज 100. चला नेक्स्ट प्रॉब्लेम रीड करूयात. Veena has some beads. She wants to make necklace with an equal number of beads in each. If she makes necklace of 16 or 24 or 40 beads, there is no bead left over. What is the least number of beads with her? तिच्याकडे किती बीड्स आहे जर तिने 16 किंवा 24 किंवा 40चे बीड्सच्या जर नेकलेस तिने बनवले तर तिच्याकडे लिस्ट नंबर कमीत कमी तिच्याकडे किती बीड्स आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे याचे मल्टिपल्स काढून आपल्याला काय फाइंड करायला लागेल LCM फाइंड करायला लागेल. सो हे लिहून घेऊ. आता इथे आन्सरमध्ये लिहून घ्या पहिले. चला इथे बघा मी हे लिहून घेतलं आहे. टू मेक नेकलेसेस विथ अन इक्वल नंबर ऑफ 16, 24, 40 बीड्स अँड नो बीड लेफ्ट ओव्हर. नंबर ऑफ बीड्स मस्ट बी मल्टिपल ऑफ, म्हणजे ह्यांचं कुठलं तरी त्या मल्टिपल असणार आहे तो नंबर जो असणार आहे तो. सो ह्याचे मल्टिपल आपल्याला फाइंड करायला लागतील. तर आता पहिले मल्टिपल्स ऑफ 16 लिहून घेऊयात. मल्टिपल्स ऑफ 16.
चला सर 16चा टेबल लिहून घेऊ. मल्टिपल म्हणजेच काय टेबल. 32, 48, 64, 80, 96, 112, 128, 144, 160, त्याच्यानंतर येणारे 176, 192, 208, 224, 240 आणि पुढे. आता मल्टिपल्स ऑफ 24 लिहून घेऊयात. जेवढा स्मॉल नंबर आहे तेवढे तुम्हाला मल्टिपल्स जास्त लिहायचे आहेत. जेवढा मोठा नंबर आहे त्याचे मल्टिपल्स आधीच येतील. म्हणजे ह्यातला कुठला तरी नंबर तुम्हाला ह्या 24च्या मल्टिपलमध्ये आधीच मिळून जाईल. सो हा 16 सर्वात स्मॉल आहे, सो त्याचे म्हणून मी ते मल्टिपल्स जास्त लिहिलेत. तर मल्टिपल्स ऑफ 24. तर 24चे एवढे लिहायला लागणार नाहीत आपल्याला. 24चे पण आपण फक्त 240पर्यंत लिहून घेऊ. म्हणजे त्याचा पूर्ण 10पर्यंत टेबल लिहून घेऊ. सो 24, 48, 72, 96, 120, 144, 168, 192, 216 अँड 240 आणि पुढे कंटिन्यू. आता मल्टिपल्स ऑफ 40 ह्याची तर आपल्याला अजून कमी लिहायला लागतील. मल्टिपल्स ऑफ 40. सो इथे लिहून घ्या 40, 80, 120. तुम्हाला 4चा टेबल लिहायचा आहे फक्त आणि पुढे 0 लावायचा आहे. 160, 200, 240, 280 आणि पुढे कंटिन्यू. आता इथे बघा कॉमन तुम्हाला कुठला दिसतोय? 240 दिसतोय डायरेक्ट. इथे 240, 240 अँड 240 म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल काय आहे या तिन्ही नंबरमध्ये? 240. सो लिहून घ्या द लोएस्ट मल्टिपल, द लोएस्ट कॉमन मल्टिपल्स ऑफ कुठले कुठले आहे? 16, 24 अँड 40 इज 240. एकच आहे आपल्याला मल्टिपल मिळाला. सो 240. देअरफॉर आन्सरमध्ये लिहून घ्या द लीस्ट नंबर ऑफ बीड्स, the least number of beads she must have is किती असणार आहे? 200. चला थर्ड क्वेश्चन रीड करूयात. An equal number of laddus have been placed in 3 different boxes. The laddus in the first box were distributed among 20 children equally. The laddus in the second box among 24 children and those in the third box among 12 children. Not a single laddu was left over. Then what was the minimum number of laddus in the 3 boxes altogether? म्हणजे हे बघा 3 बॉक्सेसमध्ये जे लड्डूज होते त्यातले एका बॉक्समधले 20 मुलांना पुरले, दुसऱ्या बॉक्समधले 24 मुलांना आणि तिसऱ्या बॉक्समधले 12 मुलांना. पण मग त्याच्यातला मिनिमम नंबर म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये किती मिनिमम नंबर लड्डूत किती होते ते आपल्याला फाइंड करायचं. म्हणजे काय फाइंड करायचं आपल्याला? LCM. सो या तिन्ही नंबरचे आपण मल्टिपल्स काढून घेऊ आधी. आता हे मी आधी वर्डमध्ये लिहून देते तुम्हाला, ते लिहून घ्या आधी. बघा आधी हे सुरुवातीला लिहून घ्या की जे आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं पहिले. लड्डूज इन द फर्स्ट, सेकंड अँड थर्ड बॉक्स वर डिस्ट्रीब्युटेड अमंग 20, 24 अँड 12 चिल्ड्रन रिस्पेक्टिवली. फॉर मिनिमम लड्डूज इन ईच बॉक्स LCM ऑफ 20, 24, 12 शुड बी टेकन. म्हणजे या तिन्हीचा आपल्याला LCM घ्यायचा आहे. म्हणजेच मग आपण आधी काय फाइंड करायचं आहे? मल्टिपल. सो मल्टिपल्स ऑफ पहिला नंबर कुठला आहे? 20. सो 20चे मल्टिपल्स लिहून घेऊ आधी. 20, 40, 60, 80, 120 सॉरी 100, 120, 140, 160 आणि पुढे कंटिन्यू. त्याच्यानंतर मल्टिपल्स ऑफ कुठला दुसरा नंबर आहे? 24. त्याचे लिहून घेऊ मल्टिपल्स ऑफ 24. सो काय काय येणार आहे? 24चा टेबल लिहून घ्या. 48, त्याच्यानंतर 72, 96, 120, 144, 168 आणि पुढे कंटिन्यू. त्याच्यानंतर मल्टिपल्स ऑफ 12 लिहून घेऊ. 12, 24, 36, 48,
60, 72, 84, 96, 108, 120 आणि पुढे कंटिन्यू. आता इथे बघा कॉमन काय काय दिसतं तुम्हाला. इथे कळलं असेल की 120 सगळ्यामध्ये कॉमन आहे, एकच नंबर. सो इथे 48 असला तरी तो 20च्या टेबलमध्ये 48 नाही आहे, सो तो येणार नाही. फक्त तिघांमध्ये जो कॉमन नंबर असेल एकच तोच घ्यायचा आहे पहिले. सो तो कुठला आहे 120. सो ते लिहून घ्या. द लोएस्ट कॉमन मल्टिपल therefore the LCM of 20, 24 and 12 is 120. सो आपण वर्डमध्ये आन्सर कसं लिहिणार आहे. मिनिमम नंबर ऑफ लड्डूज इन द 3 बॉक्सेस इज 120. सो मिनिमम number of laddus in the 3 boxes is 120 and number of laddus in the 3 boxes all together हे किती होणार. हे 3 बॉक्सेसमध्ये मिळून 120 आहेत असा नंबर आपण फाइंड केला आहे. म्हणजे मग 3 बॉक्सेसमध्ये किती असणार आहेत ते लिहून घेऊ. नंबर ऑफ लड्डूज in the 3 boxes all together. सगळे मिळून किती होणार आहेत ते लिहायचं आहे. all together is 360. हे का लिहिलं 360 कारण इथे तुमच्या इथे विचारले देन व्हॉट आर द मॅक्झिमम नंबर ऑफ लड्डूज इन द 3 बॉक्सेस ऑल टुगेदर. म्हणजे हे 120 आपलं आन्सर काय आलं होतं जे तिन्ही बॉक्सेसमध्ये मिळून आहेत 120 लड्डूज. आणि मग तिन्ही बॉक्सेसमध्ये मिळून म्हणजे 120 हे प्रत्येक बॉक्समध्ये असणार आहेत, पण 24च्या ह्याच्यामध्ये जास्त असणार आहेत, अजून त्याच्यानंतर 20च्या ह्याच्यामध्ये जास्त असणार आहेत. पण मग त्या तिन्ही बॉक्समध्ये मिळून किती नंबर आहेत तर 360 म्हणून ते लिहिलं आपण. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. वी ऑब्झर्व द ट्रॅफिक लाईट्स ॲट 3 डिफरंट स्क्वेअर्स ऑन द सेम बिग रोड. They turn green every 60 seconds, 120 seconds and 24 seconds when the signal were switched on 8 o'clock in the morning. All the lights were green. How long after that will all 3 signals turn green simultaneously again? म्हणजे हे प्रश्न कळला का तुम्हाला की हे तिन्ही म्हणजे ह्या वेगवेगळ्या चौकात हे 3 लाईट्स म्हणजे ट्रॅफिक सिग्नल्स लावलेले आहेत. तर ते ग्रीन कधी होतात तर एक 60 सेकंदनी होतो, एक 120 सेकंद नंतर होतो आणि एक 24 सेकंद नंतर होतो. पण कधी जेव्हा सकाळी 8 वाजता हे सिग्नल जेव्हा सुरू होतो तेव्हा. मग ते तिन्ही एका वेळेस कधी ग्रीन होतील ते आपल्याला फाइंड करायचं. त्याच्याकरता काय करायला लागेल या तिघांमधला LCM काढायला लागेल म्हणजे लिस्ट नंबर आपल्याला काढायला लागेल म्हणजे कळेल. सो हे लिहून घेऊ इथे. लिहून घ्या. फॉर ऑल 3 सिग्नल्स टर्न ग्रीन अगेन वी मस्ट फाइंड द LCM ऑफ 60, 120 अँड 24. सो आता मल्टिपल्स लिहून घेऊ आधी. मल्टिपल्स ऑफ 60. तर 60चा टेबल लिहून घेऊ. म्हणजे काय लिहायचं 6चा टेबल लिहायचा आणि पुढे 0 लावायचा. सो 120, 180, 240, 300, 360, 420, 480 आणि पुढे कंटिन्यू होईल. त्याच्यानं मल्टिपल्स ऑफ 120 लिहून घेऊयात. मल्टिपल्स ऑफ 120 सेम हे करायचं आहे. 12चा टेबल लिहायचा आणि पुढे 0 लावायचं आहे. 120, 240, 360, 480, 600 आणि पुढे कंटिन्यू. तसंच आपल्याला 24चा पण लिहून घ्यायचा आहे. आता 24 हा स्मॉल नंबर ह्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला जरा जास्त मल्टिपल्स ह्याचे लिहायला लागतील. जोपर्यंत आता इथे बघा 4 काय काय कॉमन आलं इथे 480 कॉमन आलं आहे आणि त्याच्या आधी कुठला नंबर कॉमन आला आहे 120 कॉमन आला आहे. म्हणजे तो नंबर येईपर्यंत तरी ॲटलिस्ट आपल्याला 24चा टेबल लिहायला लागेल. सो तो लिहून घेऊ. 24, 48, 72, 96 आलं इथे. 120, 144, 168, 192, 216 आणि पुढे कंटिन्यू. मग लिस्ट कॉमन मल्टिपल कुठला आलेला आहे इथे कॉमन 120 कॉमन आलेला आहे नंबर. सो देअरफॉर आपण काय लिहायचं आहे द LCM ऑफ 60, 120 अँड 24 इज काय आहे 120.
म्हणजे मग वर्डमध्ये खाली आन्सर काय लिहायचं आहे आपण, द थ्री सिग्नल्स टर्न ग्रीन simultaneously simultaneously 120 seconds after 8 o'clock. After 8 o'clock. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया, थोडासा वेगळा आहे हा प्रॉब्लेम. बघा काय सांगितलं, गिवन द फ्रॅक्शन 13/45 अँड 22/75, राईट देअर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन विथ द सेम डिनॉमिनेटर्स अँड ॲड द फ्रॅक्शन्स. मग आता इथे LCMचा काय संबंध आहे या लेसनमध्ये, हे तर फ्रॅक्शनचं हे झालं असं नाही आहे. इथे आपण LCM फाइंड करून मग हे सॉल्व करायचं आहे. तर ते कसं ते मी सांगते. बघा फ्रॅक्शन्स आपल्याला कुठे दिले, फ्रॅक्शन्स गिवन आर 13/45 अँड कुठला आहे दुसरा 22/75. तर आता ह्या दोघांचा आपल्याला ह्याच्याकरता हे आता आपण काय करतो, हे ॲड तर करू शकत नाही आपण दोन्ही. ॲड कधी करू शकतो आपण, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असेल. मग डिनॉमिनेटर सेम आणायला आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. पण त्याच्याकरता आता आपण LCMचा लेसन सॉल्व करतो आहे. सो इथे 45 आणि 75चा जर LCM आपण फाईंड केला तर आपला डिनॉमिनेटर सेम येईल. सो या दोन नंबरचा आपण LCM फाईंड करू आधी. सो इथे लिहून घ्या, LCM ऑफ 45 अँड 75. आता हे करायला आपल्याला मल्टिपल्स काढायला लागतील दोन्हीचे आधी, ते काढून घेऊ. सो मल्टिपल्स ऑफ 45, सो 45चे लिहून घेऊ, 45, 90, 135, 180, 225, 270, बस इथपर्यंत पुढे. आणि मल्टिपल्स ऑफ 75 लिहून घेऊ, मल्टिपल्स ऑफ 75. 75चे किती येणार आहे, 75, त्याच्यानंतर येतं आहे 150, त्याच्यानंतर येतं 225, त्याच्यानंतर येतं आहे 300 आणि पुढे कंटिन्यू. तर इथे तुम्हाला दिसलं असेल आता कुठला आला आहे कॉमन दोघांमध्ये, 225. सो आपण लिहून घेऊ इथे LCM ऑफ 45 अँड 75 इज 225. म्हणजे इथे आपल्याला डिनॉमिनेटरला काय आणायला लागेल, 225 आणायला लागेल. म्हणजे मग त्याची आपल्याला ॲडिशन करता येईल. सो देअरफोर पुढे लिहून घ्या, देअरफोर 13/45 इज इक्वल टू, आता 45ला कितीने मल्टिप्लाय केल्यावर 225 येणार आहे. तर इथे बघा 1 2 3 4 5, म्हणजे 45 5 225 आहे. म्हणजे इथे 5ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो 13 × 5/45 × 5. सो इथे लिहून घ्या 65/225. हे आलं. आता पुढचा नंबर काय आहे, 22/75. सो अँड पुढे लिहून घ्या 22/75 इज इक्वल टू, आता 75च्या टेबलमध्ये कधी आलं आहे 225, 75 3 225 आलं आहे. सो ते लिहून घ्या 2 × 3, बघा इथे 1 2 3, 22 × 3 डिवायडेड बाय 75 × 3. म्हणजे आपल्याला आता काय मिळालं आहे, हे दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम मिळाले. आता आपण ॲडिशन करू शकतो. सो देअरफोर लिहून घ्या इथे 65/225 प्लस 66/225 इज इक्वल टू 65 + 66/225 इज इक्वल टू 131/225. सो हे आन्सर आपल्याला मिळालं आहे. आणि इथे आपला लेसनसुद्धा संपलेला आहे. HCF आणि LCMचा खूप महत्त्वाचा लेसन आहे हा. पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला हा लेसन असणार आहे. सो ह्याची प्रॅक्टिस करा, ह्याचे प्रॉब्लेम सारखे सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला ते जास्तीत जास्त लवकरात लवकर सोडवता येईल जेव्हा तुमची एक्झाम असेल तेव्हा. सो माझा व्हिडिओ आवडला असेल, माझं शिकवलेलं समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.